मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण बघत आहे संख्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती पार्ट 1मध्ये. आता हा आपला पार्ट 2 आहे. परत सांगतो एक वेळ, आपण संख्याबद्दल माहिती घेते. संख्या हा आपला चॅप्टर पहिला आहे, टॉपिक पहिला संख्या, त्याविषयी आपण इथे माहिती घेत आहोत. तर आता आपला 9वा प्रश्न हा इकडे 9वा प्रश्न बघा काय सांगतो. 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? बेरीज 65 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता आपल्याला इथे लहान संख्या विचारलेली आहे. लहान संख्या विचारलेली असताना याचा एक फॉर्म्युला पण आहे आणि एक डिटेल पद्धत पण आहे. तर पहिले आपण डिटेल पद्धतीने समजून घेऊ, नंतर शॉर्टकट पद्धतीने समजूया. चला तर 9 नंबरचं आपण इथे गणित बघणार आहे. 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. 65 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती हे काढायची आहे. तर आपल्याला पहिली नैसर्गिक संख्या माहिती आहे का? पहिली नैसर्गिक संख्या नेहमी आपल्याला पकडायची असते x, आणि दुसरी पकडायची असेल, हे झालं पहिली संख्या आपली असणार x. दुसरी नैसर्गिक संख्या आपली काय असणार? x + 1. तिसरी काय असणार आहे? तिसरी नैसर्गिक संख्या आपली असणार आहे x + 2. ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी बघूया. चौथी नैसर्गिक संख्या आपली काय असणार आहे तुम्ही सांगा. बरोबर आहे x + 3. आणि पाचवी नैसर्गिक संख्या आपली काय असणार आहे? x + 4. हे कसं लक्षात घ्या? हे असं लक्षात ठेवायचं आहे, पहिली नैसर्गिक संख्या x घेतली आपण, कारण 5 क्रमवार नैसर्गिक संख्या सांगितल्या. 5 क्रमवार आहेत. कशा आहेत? क्रमवार असल्यामुळे आपण काय घेतली? पहिली x, दुसरी x + 1, तिसरी x + 2, इथे लिहायचं विसरलो होतो आपण, x + 2, चौथी x + 3, पाचवी x + 4. अशी संख्या घ्यायची. नंतर यांची आपल्याला काय करायची असते? बेरीज करायची असते. हे x सोडून द्या, कारण हे x होणार नाही याची बेरीज. मग आता बेरीज करताना काय करायचं आपल्याला? बेरीज आपण कशाची करणार आहे? या 1ची, या 2ची, या 3ची, या 4ची. आता यांची बेरीज कशी होणार? 4 आणि 3 7 आणि 2 8 9 आणि 1 10. म्हणजे यांची बेरीज किती आली? 10. तर मग आता याचं आपण समीकरण मांडणार. विचारलं काय? 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. म्हणून आपण 5 नैसर्गिक संख्या म्हणजे कोणती? हे 1 2, कोणतं? 1, इथली 1, हे 2, हे 3 4 आणि 5, म्हणजे 5. किती? 5x मानणार आपल्याला, म्हणजे 5x आहेत आपले. 5x ही आपली क्रमवार संख्या आहे. आता 5x म्हणजे 5 संख्या, त्याच्यामध्ये अधिक करायचे. यांची अधिकमध्ये काय लिहिणार? या संख्यांची बेरीज, 5 क्रमवार संख्यांची बेरीज लिहिणार. किती जी आली होती? 10, ती आपण इथे 10 लिहिणार. ओके. आणि यांची बेरीज आपल्याला ऑलरेडी इथे यांनी दिलेली आहे. किती दिलेली आहे? 65 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 65. म्हणून आपण इथे 65 लिहिणार, बरोबरीमध्ये 65. अशी आपल्याला मांडणी करायची आहे. ही डिटेल पद्धती लक्षात ठेवा, शॉर्टकट नाही. आता इथे काय होतं आहे? हे 5x आता आपण सोडवणार. 5x बरोबर आता आहे 10 इकडचे, हे 10 इकडे जातील तेव्हा काय होतील? हे -10 होतील. काय होतील?
मायनस 10. 5x बरोबर 65 वजा 10. किती झालं? 65 वजा 10. तर बघा 65 वजा 10 आपलं उत्तर आलं आहे. मग आता आपल्याला एक्स काढायचे आहेत. एक्स म्हणजे काय? आपली काय प्रश्नात विचारलेलं काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते महत्त्वाचं म्हणजे लहान संख्या. लहान संख्या काढायची. 5x इज इक्वल टू 65 मायनस 10 असं आपलं समीकरण बनलं आहे. म्हणजे 5x बरोबर 65 मायनस वजा 10 असं आपलं समीकरण बनलं आहे. या समीकरणाचं आता आपण याच्यामध्ये काय करणार? परत याला खाली सोडवणार. आता हे सरळ सरळ असं होणार आहे. कसं होणार आहे? हे असं होणार. 5x इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 55. 5x इज इक्वल टू काय होणार आहे? 55. आता ज्यांचं गणित थोडंफार ठीक आहे त्यांना हे कळलं असेल कसं होतं. ज्यांचं नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो. आता हे 5x हे असं उत्तर म्हणजे याचं हे समोरचं स्टेप कशी आली आणि याच्यावरूनच आपल्याला उत्तर काढायचं असतं. हे कसं करायचं आहे? x इज इक्वल टू 65 मायनस 10 भागिला हे इथे बघा हे 10 भागाकारात टाकायचं आपल्याला 5. आता याला सोडवायचं. कसं सोडवणार होतं याला? जागा आपल्याला कमी पडते पण समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हे आपण सोडवणार. x इज इक्वल टू 65 वजा 10 किती होणार? 55. 55 भागिला 5. आता हे अंतिम ह्याच्यात आपण याला काय करणार? तोडणार भागाने. 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 5 म्हणजे 11/1 असं आपलं उत्तर आलं. 11/1 म्हणजे 11. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ही झाली एकदम लॉंग मेथड. लक्षात घ्या. ह्या मेथडसाठी तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, कारण आता मी पुसणार आहे आणि आता शॉर्टकट पद्धत सांगणार आहे. किंवा एक काम करू, शॉर्टकट पद्धत आपण खालीच घेऊ. गणित आपल्याला माहिती आहे, मांडणी माहिती आहे. आपल्याला किती सांगितली होती? बेरीज, क्रमवार संख्यांची बेरीज. एक काम करूयात आपण इथे, याचीच आपण बघणार आहे शॉर्टकट पद्धत. शॉर्टकट. ओके. काय म्हणते? 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 65 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? कशी काढायची? मोठी संख्या पण विचारलेली आहे, आपण खालचा प्रश्न पण बघणार आहे. तर लहान संख्या कशी काढणार? परत शॉर्टकट पद्धतीने सरळ सरळ पहिली संख्या काढायची आपल्याला. लहान संख्या म्हणजे कोणती असणार आहे? पहिली. आणि मोठी संख्या म्हणजे शेवटची. म्हणून पहिली संख्या लहान संख्या. आता पहिली संख्या काढायची म्हटल्यानंतर 65 वजा पहिल्या 4 क्रमवार संख्यांची बेरीज करायची. 4 का? कारण ते आपण पकडलेला x प्लस x ते जिथं पकडायचं आहे. 4 म्हणजे किती आली आपली बेरीज? 10. आणि भागाला एकूण संख्या किती? 5. याचं आता तेच करायचं आपल्याला त्या पद्धतीचं सरळ सरळ फॉर्म्युल्याने लक्षात ठेवायचं. 55 भागिला 5 उत्तर येणार 11. ज्यांना भागाकार नाही आला त्यांना सांगतो 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 5 उत्तर आलं 11. सोपं पद्धत आहे. दिलेली संख्या आपण इथे लिहिली, त्याला वजा केली त्या संख्येच्या बेरजेनं, आणि संख्या केवढी होती, किती संख्या होत्या त्या संख्या आपण खाली त्यानं भागलं. ही एक सोपी शॉर्टकट पद्धत आहे, लिहून घ्या.
गणित करत असताना पेन सोबत ठेवावा. गणित आता घेऊया दुसरं. 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सांगितली? 115. तर आता इथे विचारली आपल्याला मोठी संख्या विचारली, तर सरळ सरळ आपण तेच करणार. 10 क्रमवार विचारलं म्हणजे x, आपण काय करणार? x प्लस 1 प्लस x प्लस 2 असं करत करत आपण 10पर्यंत लिहिणार. त्यापेक्षा आपण सरळ सरळ काय करणार? 9 पकडणार, राईट. आणि आपण लॉंग पद्धतीने न जाता शॉर्ट पद्धतीने जाणार. शॉर्ट पद्धतीने जाण्याचा सरळ सरळ मार्ग पकडायचा शॉर्टचा. काय करणार आपण? विचारलं की ते आपल्याला 115 दिलेलं आहे. 115, राईट. 115. आता इथं आपण काय मागे वजा केलं होता, आता इथे आपल्याला वजा नाही करायचं. इथे काय करायचं आहे? वजाच करायचं आहे. तसं काय नाही. इथे पण आता मागे जसं वजा केलं तर तसं आपल्याला इथे पण वजाच करायचं आहे. वजा करून आपल्याला काय करायचं? वजा किती करणार याच्यातून आपण? 9 आणि भागाकारात किती देणार? 10. आता याला सोडवायचं आहे. 115 मायनस 9 भाग 10. आता हे 115मधून 9 गेले, किती राहणार? 9 गेले म्हणजे 106 भागिला 10, बरोबर. गणित नंबर 10. 10ला काय म्हणते? 10 क्रमवार संख्यांची बेरीज. 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 115 आहे. मोठी संख्या विचारली. सिंपल काय करणार आपण? 10 क्रमवार फॉर्म्युला तोच राहणार आपला, x प्लस 1 परत x प्लस 2. असं करत करत आपल्याला कुठपर्यंत लिहायचं आहे? 10पर्यंत लिहायचं आहे. म्हणजे 10पर्यंत लिहायचं. वही घ्या, वहीमध्ये लिहून तुमच्या पेनाने लिहून काढा 10पर्यंत, राईट. याची बेरीज किती देते काढा. 2 मिनटं वेळ घ्या. एक्स प्लस असंच करायचं. एक्स प्लस 1, x प्लस 2, x प्लस 3 म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? 45. याचं उत्तर येईपर्यंत येणार, बरोबर. याचं उत्तर 45 येते. आता ते उत्तर 45 आलं त्याला आपण काय करणार? 115 वजा 45 भागिला 10. आता 115 45 भागिला 10 किती होतात? 115 मायनस 45 करा. 115मधून 45 वजा करा. सिंपल. 5तून 5 गेले 0. 1तून 4 जात नाहीत म्हणून 1 इकडे घेतला इकडचा. आता 11तून 4 गेले, किती राहिले? 7. सॉरी, हां बरोबर 7. 70. आता 70 राहिले, तर मग इथं आता याला दुसऱ्या पद्धतीत मांडायचं. काय करणार आता आपण याला? 70 म्हणजे उत्तर आपलं 70 आलं ना. आहे 70 भागिला 10 करणार. हे 0 0 काटा. 7/1 म्हणजे 7. उत्तर आपलं किती आलं? 7. आता आपल्याला विचारली कोणती संख्या? मोठी संख्या. मोठी संख्या विचारली म्हणजे याच्यातून आपल्याला मोठी संख्या, शेवटची संख्या 9च राहणार ना इथली.
या सिरीजमधली शेवटची संख्या काय आहे? 9 राहणार. म्हणून 7मध्ये मोठी संख्या काढायची आहे. म्हणून 7 + 9, कारण गणित आपलं इथं संपलेलं नाही, गणित आपलं समोर आलं. 7 + 9 = किती होतात? 7 + 9 = 16. म्हणजे आपली जी मोठ्यात मोठी संख्या आहे ती कोणती आहे? 16 हे आपलं काय आहे? उत्तर. झालं दुसरं गणित. आता आपण तिसरं गणित बघूया. स्क्रीनशॉट घ्यायचं, घेऊन घ्या. समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, परत समजून सांगेल. पण आल्यापर्यंत सोडायचं नाही, यायलाच पाहिजे. चला समोर 11 नंबरचं गणित घेऊया. विचारला आहे 11वा प्रश्न विचारला आहे, 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज. किती संख्यांची? समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. 60 आहे. तर सर्वात लहान समसंख्या कोणती? तर सिंपल करणार आपण. x + x + 2 x + 4 असं येणार बरं का. x + 4 परत काय येणार सांगा? x + 6. शाबास. की झाल्या मोजा. 1 2 3 4 झाल्या की 5? नाही झाल्या. 2 3 4 झाल्या. एक येणार 8. x + 8. x + 8. ओके. आता यांची करायची आपल्याला बेरीज x + 8 पर्यंत. 14 आणि 4 18 आणि 2 झाले 20. बेरीज झाली आपली टोटल 20. आता काय करायचं आहे आपल्याला? आपला फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं दिले 60. ते 60 आपल्याला लिहायचेत. इथे 60 वजा किती करायचे? हे 20. 20 भागाकारात किती टाकणार? 5 क्रमवार संख्या. आता 60मधून 20 गेले राहले 40. 60मधून 20 गेले राहिले 40 भागिले 5. 5 × 5 5 8 40. उत्तर पण आपलं किती आलं? 8च. आता याच्यामध्ये आपल्याला काही मोठी संख्या प्लस करायची गरज नाही, कारण ऑलरेडी विचारली कोणती? लहान संख्या. आणि या फॉर्म्युल्याने निघते ती लहान संख्या. समजलं असेल स्क्रीनशॉट काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. नसेल समजलं परत कमेंटमध्ये टाका, परत सांगेल. समजणं गरजेचं आहे. समजलं म्हणून मी इथे पुसून काढतो. गणित नंबर 13. गणित नंबर 13मध्ये काय विचारलं आहे? 36 या त्रिकोणी संख्याचा पाया. त्रिकोणी संख्या आपण शिकलो. आता पाया कसा काढायचा ते शिकायचं आहे. त्याचा पण एक फॉर्म्युला आहे, आपण पार्ट पण मध्येच पाहिलं आहे. आता बघूयात. n इन ब्रॅकेट नाही जमला. n गणित नंबर 13. 36 या संख्येचा त्रिकोणी पाया काढायचा आहे आपल्याला. काय म्हणते? 36 त्रिकोणी संख्याचा पाया. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिकोणी संख्या आपण पार्ट 1 मध्ये शिकलोय. पार्ट 1 पाहून घ्या, त्याच्यामध्ये शिकलोय. तर आता इथं आपल्याला त्रिकोणी संख्याचा 36 या त्रिकोणी संख्येचा काय काढायचं आहे? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. पाया. चला समोर जाऊयात पाया काढायला. शॉर्टकटमध्ये घेऊयात. स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3. आता हे करायचं कसं? PDF थोडी बाजूला, गणित लक्षात घ्या. 36 या संख्येचा 36 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला आहे. 36 × 2 बरोबर किती? 36 दुनी 72. स्टेप 3 स्टेप 2. 72चं काय करायचं आहे? 72च्या मागची पूर्ण वर्गसंख्या काढायची. 72च्या मागची
पूर्ण वर्ग संख्या काय असणार आहे? 72च्या पूर्ण वर्गसंख्या 72च्या मागची. 72च्या मागची पूर्ण वर्गसंख्या म्हणजे 72च्या अगोदर एक वर्गसंख्या ती 64, राईट. 64. त्या 64चा वर्ग म्हणजे 64चा पाया काय असणार आहे? 8, राईट. 64 8 8 64 8. सिम्पल. मग आता तिसऱ्या मेथडमध्ये लिहायचं आहे आपल्याला. कलर चेंज. तिसऱ्या मेथडमध्ये आता या 64चा वर्गमूळ काढायचा आहे. चौसष्टचा वर्गमूळ कसा काढणार? सोपं असते. 8 जे इथं आपण ऑलरेडी काढलेलं आहे ते झाडं आपण इथं टाकणार. 64 इज इक्वल टू 8. 8 हे आपलं काय आहे? त्रिकोणी संख्येचा पाया आहे. ओके. स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या. फॉर्म्युल्यामध्ये येते हे सर्व. पार्ट 1 पहा, त्याच्यामध्ये समजून जाईल. 36 गुणिले आपण केलं इथं 2 झाले 72. 72च्या मागची वर्गसंख्या काढायची 64, कारण 72 तर परफेक्ट नाहीच आहे ना. 9चा वर्ग किती असणार आहे? 9 9 81. 8चा वर्ग त्याच्या अगोदर येतो 64. मग 64चा वर्गमूळ किती आहे? 8. संपला. आणि हा वर्गमूळ 64चा वर्गमूळ 8 असणार आहे. एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो. हवा असल्यास स्क्रीनशॉट घ्यावा. नेक्स्ट प्रश्न काय आहे आपला? प्रश्न क्रमांक 14वा. 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? सिंपल मेथड, शॉर्टकट पद्धत वापरणार आपण. 276 गुणिले 2 किती होतात? 552. 552. आता वर्ग माहीत पाहिजेत आपल्याला. 552च्या मागची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 529. ती कशाची आहे? 23ची. 529 23ची आहे, राईट. मग दुसऱ्यामध्ये लिहिणार 552च्या मागची पूर्ण वर्ग संख्या कोणती असणारी संख्या? पूर्ण वर्ग संख्या त्याच्या मागची 529. हे मगाचं एक मोडून टाकतो. 529 राहणार, राईट. 529 ही 23ची मूळ वर्ग संख्या आहे, म्हणजे ती असणार आहे 529. मग स्टेप 3. 529ची पूर्ण वर्गमूळ संख्या सांगायची. ती आहे 23. उत्तर आलं 23. एवढ्या सोप्या पद्धतीत आपण 3 स्टेपमध्ये काढू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण? 276ला 2ने गुणलं, 552 आलं. 552च्या अगोदरची एक आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहिजे, ती होती 529. मग 529 कोणाची संख्या होती? 23ची. म्हणून 30 पर्यंत वर्गमूळ घनमूळ पाठ करा, पर्याय नाही. आता त्रिकोणी संख्या संपलेली आहे.
आता आहे आपल्याकडे नवीन प्रकारचं गणित. गणित जरी नवीन असलं तरी समजायला सोपं आहे. कारण एका सभेतील 5 लोकांनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास किती आंदोलनं होतील? सोपा प्रश्न आहे. आणि पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न नेहमी असतो, असे प्रश्न असतातच. मग आता याच्यासाठी शॉर्टकट मेथड म्हणजे एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये n -1 अपॉन 2. n म्हणजे काय आहे? किती हस्तांदोलन? 5 लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलनं केली, म्हणून 5. फॉर्म्युल्यानुसार आपण किमती टाकत चाललो बरं का. पेन चेंज करतो समजण्यासाठी, पेनाची साईज वाढवतो. नाही वाढणार बहुतेक. चला ठीक आहे. 5 कंसामध्ये 5 - 1/2. काय करणार त्याचं आपण? आता 5 - 1 म्हटल्यानंतर 5 हे कंसाच्या बाहेर जे असते, आपण पार्ट 1मध्ये शिकलो आहे. कंस हे असं जर पद्धत असली तर हे गुणाकारात असते. मग आपण पहिले कंस सोडवायचा असतो, म्हणून 5, 4, 2 राईट भागीला 2. तर कंस हे सोडवायचा. हा नेहमी याला काय असतो, असं असलं म्हणजे याला आपण नेहमी गुणाकारात समजायचं असते. म्हणजे 5 चूक 20 करायचं. 20/2. आता द्यायचा याचा भाग. बे किंवा बेद आहे 20. हे आपलं उत्तर आहे. बेद आहे 20. 10 वेळा हस्तांदोलनं होतील. ओके, घ्या स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या. पार्ट 1 जरूर बघा. अशा पद्धतीनं आपला हा इथे चॅप्टर क्लोज. जय हिंद, जय महाराष्ट्र.